खरंच की मी मिसेस शिकरे. काय? हो. मिसेस शिखरे? मला सांगा, मिस्टर शिखरेंचे तुम्ही आय मीन अहो मिस्टर शिखरेंची मी पत्नी कालिंदी. हे बघा मंदाताई बरी झाली. बोला. त्रिवेणीबाई मला सांगत होत्या आज सकाळी तुमच्याकडे माझ्याकडे म्हणजे कालिंदीबाईंकडे हा. 2 बायका आल्या होत्या. हं? हो ना. आणि होता तिथे मंदाकिनीबाईंसारखी दिसली हो. काय? म्हटलं मी काय बाय तरी मंदाकिनीबाई आले की काय बरे होऊन घरी. अहो आता आता सगळा इतिहास मी तुम्हाला फोनवर कसा सांगू. कशी का होईना ती बरी झाली आहे आणि ती हॉस्पिटलमधनं घरी आली आहे. अक्षय सोन्यावाने संसार टाकून तुम्ही हॉस्पिटलात गेला असा म्हणून मोलकर्णीनं मालकिणीची जागा घेतली. भया 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 बाई काय बोलताय असा जिबेला हाड आहे का नाही तुमच्या? ही मला चाकरी करते एवढी वर्ष आता सगळं काय बोलताय असा बाई? येस येस सरिता स्पीकिंग. हो हो रत्नाकर ना. अरे सरिता बोलतीये. मग रत्नाकर वेडा झाला तर तू पण वेडी होशील. अहो का बोलताय असं आणि स्वतःच्या मुलाबद्दल कसं हो बोलवतं असं? कारण वेड अनुवंशिक असतं म्हणून सावध करतेय तुला. बाळाला घट्ट कवटाळण्यासाठी तिचं मातृहृदय तडफडत नसेल का? तुरुंगच होता तो. नाही ग. तुझ्या तुरुंगाहून भयानक नाही. शरीराबरोबर मनाचा पण कोण मारा. फार सोचलं ग मी तिथे, फार सोचलं. तुझ्या बरोबर तुझा वसुदेव तरी होता पण मी एकटी होते ग तिथे. मी एकटी होते.